एकदम थोड्याशा अंतरावर आम्ही आता येऊन पोहोचलोय तिथं. हे काय समोरच रेल्वे. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आजचा प्लॅन आहे फिरायला जायचं का नाही, बरोबर आहे का? येस. बाहेर फिरायला जायचं आपल्याला. रामाचं मंदिर आहे आमच्या नगरमध्येच आहे, तिथं मंदिराला जायचंय. मंदिरात दर्शन घ्यायचं, प्रसाद विसाद घ्यायचं आणि दिवसभराचा प्लॅन आहे आपला. तर ते बघण्यासाठी तुम्ही स्टे राहा ब्लॉग मध्ये. खिचडी झाली काहीच आपली आता आणि उपास आहे आज आपल्याला. कार्तिक एकादशी. आज आषाढी नाही, कार्तिकी एकादशी. आज कार्तिकी एकादशी. आज पंढरपूरची यात्रा आहे. आज पंढरपूरची यात्रा आहे. आज बोला मम्मी, बोल ना. खिचडी खायला या. खिचडी खायला या. खिचडी खातो आता मी. आज पोरांना उपास आहे. पोरांना उपास. सॉरी भांड्याचा आवाज. कालच्या ब्लॉग सॉरी भांड्याचा आवाज. पोरांना उपास आहेत आमच्या आज. लक्षात राहत रे. अरे तुम्हाला ताट द्यायचंच नाही. 2 मिनिट थांब. आता खिचडी झाली, आता खिचडी खातो आणि इथून पुढे आता आपल्या कुठं जायचंय? धरमपुरी. धरमपुरीला आमच्या नगरचं प्रसिद्ध ठिकाणी राम मंदिर. राम मंदिर तिथे दर्शनाला जायचंय. त्याचं तुम्ही आता ब्लॉग तर बघणार. खिचडीत साखर पण टाकून खात खरं खरं सांगा. अरे घेतली मी. कडेच का घालतो थोडी होती आज खिचडी दिली. थोडी काय तास होता मग कुठं प्लेट घेऊन त्याला काय होतंय? हात थोडीच घालवले अशी. बाकी खिचडी थोडी साखर टाकली. मला आवडते तशी. तिखट खिचडी मध्ये साखर टाकली येड खातो. अरे भाऊ किती लोक खात विचार लोकांना. मला आवडते थोडीशी वरून टाकल्यावर भागला. सवय माझी पाहिजे. हा आता अशा अजून तुला मी करतो. काही असं करायला लागले का परत तुला व्हिडिओ दाखवतो. हा खरंच विठ्ठल रखुमाई दिसून राहिले तो. अई शपथ. हे थांबा ना जरा ना परत. मला रखमाई अजून राहिला तर एक नंबर. जाऊ गाईज. फोटोशूट तर झालाय. आजी बाबांना समजतंय की. आवडला का तुला फोटो? मी लगेच स्टेटस बिटस सुरू केलं ठेवायला. रोज आहेत का आज आहेत? रोज चलो पिंटेश अत्तर लावेश. माझं 70 घेते. मग असं घेते. घड्याळ बी माझ लावतो. काय तो घड्याला मी आल्यापासून हात नाही लावला. हात नाही लावला. आणि काय राडा घातलाय बघ ना. किती राडा घातलाय. एवढं भारी गिरी राहिलं समोर. सिनेमॅटिक्स नाही ब्रो. तुला मोठं होऊन छोटं व्हायला लागेल घड्याळ. मावे दोन लेकराचे बाप झाले आणि क्रिकेट खेळत असं ती बाई म्हणते बरं का. म्हातारी म्हणते ती. चला का नाही पटकन वेळ नको व्हायला घालू. मस्त दर्शन घेऊ गाईज रामाचं. हे गाडीवर जायचं काय आपल्याला. गाडी चालू झाली असं ना आता. चाबी नाही जरा अशीच चालणार. बाकी आता आपण ना निघालो आपल्या प्रवासाला. लय लांबचा प्रवास नाही तेवढी तुम्हाला माझी मॅप लावलाय. एवढ्या वेळा जाऊन तुला माझ्या लक्षात नाही रस्ता. बाकी गाईज तिकून आता समोर आलं एकदम थोड्याशा अंतरावर आम्ही आता येऊन पोहोचलोय तिथं. हे काय समोरच रेल्वे. आणि इथं हे ठीक आहे.
काय बरं वाटलं ना 8 वाजे. हां ते श्री हनुमंताचं मंदिर आहे. इथं हनुमंताचं डायरेक्ट पाय नाही पडत पहिले तिकडे पडते. त्याचं कारण मी तुला माहीत असेल किंवा माहीत. काही दर्शन लय भारी झालं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. बाकी आता सगळं दर्शन झाल्यानंतर हनुमंताचं दर्शन घेते. तसं इथं नियमच आहे बरं का. नियम पण आहे. आणि नियम काय माहिती का, पहिलं रामाचं दर्शन मग हनुमंताचं. नाही तर हनुमंताला ते वाईट वाटतं असा विषय नाही. आणि इथं सध्या पाणी प्यायचा विषय. पलीकडं जेवणाची सोय, जेवणाची म्हणजे हा फाळाची असं तर कोण त्रासात घेऊ थोडा थोडा काय प्रसाद घेऊ थोडा थोडा आणि जाऊ दुसरीकडे. मी काय म्हणतो आपण सरळ जाऊ. सरळ कर असते का तो ना हिंडून येऊन थोडं बाहेर थोडं थोबडणी ठाकला तो. गणेश तुझे मित्र, गणेशचे मित्र ए मिनटा हो असतं आता व्हिडिओ का चालू केला माहिती काहीच पडलं धडलं तर कंटेंट होईल. रिस्क आहे काही. अरे गणेशला घाबरू नको गणेश लाड में मता डिस्टर्ब होतो. लाड में मता लाड पता शेट यार कंटेंट गेलं काही. परत ही अपेक्षा काय विषय. अरे मायनिंग चालू आहे. कधी राहण्याचं काही कारण असतं. काहीच थांबावं लागले. मी उतरलोय. तुम्हाला माहिती आहे का म्हणून उतरला असेल, कारण तिघ जणचा विषय होता त्याच्यामुळे उतरलोय. बघा ते काठाळे दोन तिथं उभे. जॉईंट रस्ता आहे राव काही. जाऊ दे बाबा. देव वाटत आहे मला आधी. पोलिसीन बाई उभी होती ना. कशी उडी टाकली होता नसलं तर आपण परत मागत काय अडचण. एखाद्या वाजव नाही मला सनकेन दिसत. अंदाज गेली पोरगे कसे. हा धर धर धर. पुढे येते लोक घाबरते रे. काय बोलतो इकडे आज करतो असं ना सर. एखादं आयड्रा धुन्नेवाडी कुठे इकडून शकतो. इथे समोर समोर ते माणूस समोर पुढे धुन्नेवाडी बाहेर वाटतं. बघू कोण नॉर्मल घे ना. का ते धुन्नेवाडी कुठे. धुन्नेवाडी पता है क्या आपको. किधर से धुन्नेवाडी अरे नहीं नाव तो से मी तर काय करूं. इधर क्या बोला हमको काका साहब मस्के को जाओ और उधर से डुंगनेवाड़ी. ये वो पड़ गए ना फिर अभी आता. पडना गिर गया. हाँ गिर गया. हिंदी थोडी कमजोर आहे नाही माहित का तुम्हाला. डुंगनेवाडी नाही माहित. नहीं पता. गूगल पे नाही करा नाव ते सर्च. नहीं ना मॅप वरती म्हणते डुंगनेवाडी काय असतं म्हणते. मतलब सर्च नहीं हो रहा. और उसका कुछ दूसरा नाम है उसका आजू बाजू कुछ बोला है कि नहीं. नहीं नहीं कुछ नहीं. उधर हमारे चाचा का लड़का रहता है उसको मिलने को जाने का. हाँ उसका नाम ये क्या बोलते आगे हैं दुकान वाला है ना उससे कुछ बताएगा. हाँ, ठीक है ठीक है लांडगे मामा म्हणून आहे तिथं राहायला. ठीक है. थैंक यू अंकल वेरी वेरी मच. अंकल को फुल इज्जत. डुंगनेवाडी तिकडे डुंगनेवाडी. गाईज दादा आम्ही फिरून आलोय सगळे. फिरून आलोय आम्ही आता तिथं म्हणजे मंदिरात थांबलो तिथून आता घरी आलो.
बाकी सगळे प्रँक बिंक तुम्हाला कसे वाटले सांगा. चाकते रहो. काय सत्कार 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 आहे. लाईट स्वागत करतो तो उशीर आल्याबद्दल. टाळ्या वाजव रे. फिरायला गेला उशीर आल्याबद्दल सत्कार आहे गायचा. काहीच वातावरण देखो. जय श्रीराम. चंद्र तर लय लवकर आला बेटे. आज लग्न आहे. लगीन आहे तुळशीचं आज. काल सुरू झालंय. काल सुरू झाला ना. आज सुरू झालं एकादशी ना. आज एकादशी. हनुमंतराया पडतो मी पाया. होय काय गेलं. काय झालं. काहीतरी गेला आता इथून खाली. काय केलं. जाऊ दे. बाकी आता आम्ही क्रिकेट खेळू राहिलो. गच्चीवर क्रिकेट खेळतो आम्ही. अरे दादा आपलं हे बघा तुम्हाला नियम सांगतो तर रे. बघा बरं का आता तुम्हाला पूर्ण दाखवता आधी कसा सेटअप आहे आमचा. हे देखो. हा दिसतंय का. बरं का आता हा स्टंप आहे. हा प्रॉपर स्टंप आहे. मेहंदीने आखलेला आहे बरं का. आणि हे जे दिसतं का हा एवढं हे पट्टा. ह्या पट्ट्याला जर बॉल लागला सॉरी थांब. ह्या पट्ट्याला जर बॉल लागला तर एक रन. हा बरोबर. त्याच्यानंतर ही पट्टी का एवढी इथून तर इथपर्यंत याला 4 रन किंवा डायरेक्ट लागला तर 6. ह्या पट्टीपासून इथून इथपर्यंत आणि इथून ही वायर आहे का इथपर्यंत 2 रन. आणि याच्या जर बाहेर कुठं बी जाऊ डायरेक्ट आउट. आणि बॉल पण तिनेच घेऊन यायचा. विषय क्लोजेंद्र क्लोजेंद्र. काही बॉल बघा कुठं गेला. हे बघा पाण्यात. हे पाण्यात दिसतं का. कुत्तू सांग बरं ऐकू. तिथं कुठेतरी गेलंय. हे बॉल आहे का. हे हाड. हे लय बॉल आणता येत नाही. आणतात कशाला रे भंगरी लोक. आता काय करायचं अंधार गुंधाराचा. त्यात पाण्यात काही सापडत नाही काहीच. हे बघा दिसले का आता. बॉल गेला. अग गेला माझा सक्का बॉल गेला. कसा आणायचा बॉल सांग बरं मला. कसा दिसत होता ग बाई. लय भारी बॉल होता ग बाई. त्यो चांगला हिरा दिसत होता ना. कसा गेला ग बाई. बिचाऱ्याने जलसामध्ये घेतली ना ग बाई. बाई सांगून नाही गेला बाई. त्यो नुसतंच म्हणत होता जाईन न सांगताच गेला बाई निघून. आता बाकी बाज बाहेर टाकलाय. कॅरेक्टर चेंज मामा. तुझी थट्टा तुझी मस्करी रे. अरे हे लोक नाही म्हणत कधी बाई नवीन आवाज असा. काना नाही रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी. सगळं वाजवलं. सर्बियन लेडी या गाण्यावर नाचून नाही ती उलट पळून जाईल. तुझी थट्टा तुझी मस्करी. सर्बियन लेडी बाबा. सर्बियन लकडी. अरे याला हाकल रे. सर्बियन लेडी. इकडं जायला तोंड तर इकडेच आहे. यस. गाईस तू याच्यावर ठेवला होता ते हालत होतं सगळं. जर पडला तर आमच्या अंगावर आला डायरेक्ट. हे पळणार आहे 202%. ओय शपथ गण्या. भाऊ फक्त कपडे जर असते भेटले असते ना मम्मीला आणला असतं मला. मम्मी का खॉफ आहे गाईज. एक ठिणगी जर उडली असते ना माय ठिणग्यात निघली असते मागून. विचार करते वर एकदम वरती लाव. जेवढी ताकद असेल तेवढी लाव. आपण शपथ नाही करणार. अंगावर फेकू नको. तर काही झालं संध्याकाळचे 10:30 झाले आणि एडिटिंग करीत होतो. आणि 2 मिनटं आजी थांब. आणि एडिटिंग करीत होतो तेव्हा आठवलं की अरे आउटरोच बनवला नाही अजून.
तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.